नमस्कार यूट्यूब फॅमिली. स्वप्नातील घर होणार स्वस्त, होम बायर्सची होईल चंगळ. रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे, काय आहेत मागण्या? चला तर या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. 2026च्या अर्थसंकल्पाकडून विशेषतः वाढत्या किमती आणि ईएमआय मध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. घर खरेदीदारांवर अर्थसंकल्पात फोकस केला गेला तर यंदाचं वर्ष मध्यमवर्गीयांसाठी आनंदमयी ठरू शकते. कर सवलतीची मर्यादा वाढवणे आणि परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलणे दोनच मार्ग आहेत ज्याद्वारे सर्वांसाठी घर हे स्वप्न साकार होऊ शकेल, असे तज्ञ स्पष्ट सांगतात. मध्यमवर्गीय नोकरी करणाऱ्यांसाठी आता घर घेणं फक्त गुंतवणुकीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर जीवनातील एक मोठं आव्हान बनलं आहे. वाढत्या व्याजदर आणि गगनाला भिडलेल्या किमतीमध्ये गृह खरेदीदार आणि रिअल इस्टेट क्षेत्राला 2026च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आगामी अर्थसंकल्पात गृहनिर्माण क्षेत्रासाठी 5 मोठ्या सवलती प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांचे नशीब बदलू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे गृह कर्जाच्या व्याजावरील कर सूट मर्यादेत वाढ. कलम 24(ब) अनुसार सध्या आयकर कायद्याच्या कलम 24(ब) अंतर्गत गृह कर्जाच्या व्याजावर 2 लाखांची कमाल सूट दिली जात आहे. पण गेल्या काही वर्षातील मालमत्तेच्या वाढत्या किमती लक्षात घेता 4 लाख ते 5 लाखापर्यंत ही मर्यादा वाढवण्याची तज्ञ मागणी करत आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांचे डिस्पोजेबल इन्कम वाढेल आणि मोठे कर्ज घेण्याचे धाडस करू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलणार. सध्या 45 लाखापर्यंतचे घर परवडणारे मानले जाते, पण मुंबई, दिल्ली सारख्या महानगरांमध्ये या किमतीत घर मिळणे अशक्य आहे. अशा स्थितीत ही मर्यादा 75 लाखांवरून 1 कोटी करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून अधिक घरे परवडणाऱ्या श्रेणीत येतील, ज्यामुळे खरेदीदारांना स्वस्त व्याजदर आणि सरकारी अनुदानाचा फायदा होऊ शकेल. तिसरी गोष्ट म्हणजे गृहनिर्माण अनुदान मागे घेणे. क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम याआधी लाखो लोकांना घरे मिळवून दिली होती. प्रथमच घर खरेदी करणारे आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी साठी व्याज अनुदान योजना सुरू केली किंवा विस्तारित केली जाऊ शकते. सबसिडी मिळाल्याने मासिक ईएमआयचे ओझे कमी होईल. कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घर खरेदी करणे सोपे होईल. चौथी गोष्ट म्हणजे पॉलिसी आणि अप्रुव्हल प्रणालींमध्ये सुधारणांची आवश्यकता. त्याचवेळी विकासक म्हणजे बिल्डर लोक सिंगल खिडकी मंजुरी प्रणाली आणि जलद मंजुरीची मागणी करत आहेत. गुंतागुंतीच्या आणि विलंबित मंजुरीमुळे प्रकल्प खर्च वाढतो, ज्यामुळे शेवटी खरेदीदारांवर भार पडतो. अशा स्थितीत 2026च्या अर्थसंकल्पात मंजुरी प्रक्रिया सुलभ आणि वेगवान केले तर प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील आणि घरे अधिक परवडणारी होतील.